हॅलो, काय वेगळं दिसतंय? मी केस धुतलेले आहेत आणि ते ओले आहेत म्हणून मी अजून त्यांना कंगवा लावलेला नाही आहे. तुम्ही सुद्धा जेव्हा केस धुवाल तेव्हा ते ओले असताना त्याला अजिबात कंगवा लावू नका, स्टायलिंग करायला जाऊ नका. केस जेव्हा ओले असतात तेव्हा ते एकमेकांमध्ये अडकून आणि तुटण्याची शक्यता खूप जास्त असते, त्यामुळे कृपया हे टाळा. भरभर कुठे जायचं आहे अशा वेळेला केस धुवू नका, कारण आपल्याला हेअर ड्रायरचा वापर टाळायचा आहे. जेवढी जास्त हीट एक्सपोजर तुम्ही तुमच्या केसांना द्याल तेवढे केस लवकर डॅमेज होतात, त्यामुळे शक्यतोवर हेअर ड्रायरचा वापर टाळावा. हेअर ड्रायर कधी वापरा? जेव्हा खूप इमर्जन्सी आहे आणि तरी केस धुवायचेच आहेत, पण ह्या इमर्जन्सीची शक्यता शक्यतो कमी करा, कारण इमर्जन्सीज काय निघतच राहतात. हल्लीची लाईफ खूप बिझी आहे, ऑफिस, घर सगळं सांभाळण्यामध्ये तुम्ही खूप बिझी आहात. पण मग स्वतःसाठी, स्वतःच्या केसांसाठी वेळ काढल्याशिवाय केस छान होणार आहेत का? नाही, वेळ काढायला लागणार ना. केसांना तेल कसं आणि किती आणि कधी कुठलं लावावं ह्याच्यावरती आपण आधीचा व्हिडिओ केलेला होता. त्यावर मी एक असं सांगितलं होतं की 24 तास केस धुवायच्या आधी केसांना तेल लावू नका. का लावू नका ते सगळं त्या व्हिडिओमध्ये आहे. ज्यांना हवं त्यांनी तो व्हिडिओ रेफर करा आणि मग हा पुढचा व्हिडिओ अवश्य बघा. बऱ्याच जणांनी विचारलं होतं की केस कधी, कसे आणि कुठल्या शॅम्पूने धुवावेत. शॅम्पूने धुवावेत का, इथून सुरुवात आहे. पण खरं आता शॅम्पू बरेच लोक वापरतात, म्हणून मग आपण शॅम्पूबद्दलच आधी बोलूयात. कधी धुवावे? केस जेव्हा खराब होतील तेव्हा धुवावे खरं तर, पण सध्याच्या बिझी लाईफमध्ये किमान आठवड्यातनं 2दा धुवावेत. प्रयत्न करा की दिवसाच्या वेळामध्ये धुवाल. रात्रीच्या वेळामध्ये केस धुतले तर केसात सतत पाणी राहून राहून आणि रात्रीच्या थंड वातावरणामुळे सर्दीची शक्यता वाढते, त्यामुळे शक्यतो दिवसा धुवायचा प्रयत्न करा. केस धुवायला कोमट पाणी वापरा. खूप जास्त गरम पाणी डोक्यावर, आपल्या त्वचेवरती वाईट परिणाम करणार आहे. केसांचा हा जो भाग आहे हा मेलेला आहे, याच्यावरती काही परिणाम झाला तरी फार फरक पडणार नाही. तुम्ही ते कापून टाकू शकता खराब झालेले केस, पण केसांची मुळं इथे आहेत. जर मुळांवर खूप जास्त गरम पाणी पडलं किंवा खूप जास्त गार पाणी तुम्ही वापरलं तर त्याचा दुष्परिणाम नक्की होणार आहे. कोमट पाणी का? तर कोमट पाणी जेव्हा तुमच्या बॉडी टेम्परेचरशी मॅच करणारं पाणी तुम्ही घेता तेव्हा केसांच्या मुळांना होणारा ब्लड सप्लाय उलट चांगला वाढतो, रक्ताभिसरण चांगलं होतं आणि केसांच्या मुळांना त्यांचं खाद्य मिळायला मदत होते. हे झालं पाण्याबद्दल. शॅम्पू कुठला वापरावा? सगळ्यात माइल्ड असा शॅम्पू वापरावा ज्याच्यात केमिकल कमी आहे. ओळखायचं कसं? सगळे शॅम्पू केमिकल आहेत याबद्दल आपण बोललो होतो. कुठलाही हर्बल किंवा आयुर्वेदिक लिहिलेला शॅम्पू हा खरंच 100% हर्बल किंवा 100% आयुर्वेदिक नसतो. 3 वर्ष त्यांना तो कमीत कमी शेल्फ लाईफ द्यायला लागतो. शेल्फ लाईफ म्हणजे काय? तर तुमच्या शॅम्पूची मागची बाजू बघा आता, त्याच्यामध्ये कंटेंट्स वाचताना आणि खाली लिहिलेलं असतं बेस्ट बिफोर दिस डेट किंवा एक्सपायरी लिहिलेली असते. आयुर्वेदिक शॅम्पूला सुद्धा ती लिहायची कंपल्सरी आहे बाय लॉ. त्याच्यामध्ये 3 वर्षाची कमीत कमी एक्सपायरी असते. शिकं काही टिकते का हो 3 वर्ष? लिक्विड स्वरूपात काढा करून ठेवला तर टिकतो? नाही टिकत की नाही. म्हणजे काहीतरी टिकणारं त्यात घालायला लागतं. टिकणारं म्हणजे काय? प्रिझर्वेटिव्ह घालायला लागतात जे केमिकल असतातच. त्याच्यामुळे कुठलाही शॅम्पू हा बिना केमिकलचा येणार नाही आहे. पण त्यातल्या त्यात माइल्ड शॅम्पू ज्याच्यावरती डेली केअर असं लिहिलेलं असेल असा शॅम्पू वापरायचा प्रयत्न करा. हे शॅम्पू शक्यतो माइल्ड स्वरूपात तयार केले जातात, कारण ते रोज वापरावेत अशी त्यांची अपेक्षा असते. मग ते जर खूप हार्श केमिकल्सने तयार केले तर केस खराब होणार, मग रोज कोणी वापरणार नाही. त्यामुळे माइल्ड शॅम्पू असतात ते डेली केअरमधले शॅम्पू. कुठल्या कंपनीचा निवडा हे मी नाही सांगणार, पण शक्यतो कॉस्मेस्युटिकल कंपनीचा निवडा. कॉस्मेस्युटिकल म्हणजे काय? तर फार्मास्युटिकल कंपनी जी ऑलरेडी औषध बनवते आहे अशा कंपनीने बनवलेला कॉस्मेटिक शॅम्पू, याला म्हणतात कॉस्मेस्युटिकल. प्युअरली कॉस्मेटिक्स बनवणाऱ्या कंपनीचे शॅम्पू हे मला तरी थोडे आवडत नाहीत. जी कंपनी औषधं बनवते
अशी कंपनी जास्त जबाबदारीने कॉस्मेटिक्स बनवते, सगळे नॉर्म्स पूर्ण करते, असं मी तरी पाहिलेलं आहे. तुमचा अनुभव कदाचित वेगळा असू शकतो. हा शॅम्पू लावायचा कसा, तर कुठलाही शॅम्पू डायरेक्ट केसांमध्ये टाकू नका. एक तुम्ही जो आंघोळ करता तो मग घ्या, त्याच्यामध्ये शॅम्पू तुम्हाला जितका डिझायर्ड आहे अमाऊंट, एका पाऊचमध्ये साधारण जितका येतो तितका बास होतो, तेवढा शॅम्पू घ्या. त्याच्यामध्ये कोमट पाणी मिक्स करा आणि हाताने फिरवून ते डायल्यूट करून घ्या. मग हे जे मिश्रण आहे ते डोक्यावर टाका. डोक्याची ही जी त्वचा आहे त्याच्यामध्ये असं मसाज करा. हातात येणाऱ्या केसांना मसाज करा, कारण धुवायचं दोन्ही आहे, केस पण धुवायचं आणि त्वचा पण धुवायची. आणि त्याच्यानंतर साध्या पाण्याने, कोमट पाण्याने धुवून टाका. आता हे जेव्हा हे तुम्ही शॅम्पू धुवून काढाल, त्यानंतर त्याच कंपनीचा त्या शॅम्पूची मॅच होणारा जो कंडिशनर आहे तो घ्यायचा. शॅम्पूशी मॅच होणारा कंडिशनर म्हणजे काय, तर तुम्ही अँटी हेअरफॉल शॅम्पू घेणार असाल तर त्याचा अँटी हेअरफॉल कंडिशनर येतो. कलर प्रोटेक्ट शॅम्पू घेणार असाल तर त्याचा कलर प्रोटेक्ट कंडिशनर येतो. मॅच होणारी जोडी घ्या, मिसमॅच जोडी घेऊ नका, म्हणजे त्यांची केमिकल कॉम्बिनेशन्स एकमेकांना मॅच होणारी असतात. मग काय करायचं, कंडिशनर घेतल्यानंतर आधी केसातलं पाणी थोडंसं झटकून काढून टाकायचं. मग ओल्या केसांवर जे हातात केस येतात इथे कधीच कंडिशनर लावायचं नाही. डोक्यातून सुरू होणाऱ्या केसापासून 1 इंच कमीत कमी सोडा आणि जे हातात केस येतात त्याला कंडिशनर लावा. 2-3 मिनटं थांबा. थांबून मग तो कंडिशनरसुद्धा पूर्णपणे धुवून काढा. जर तो लिव्ह ऑन प्रकारातला कंडिशनर असेल तर तो तुम्ही केसांमध्ये लावून आणि सोडून देऊ शकता. पण अगेन कंडिशनर लावून पुन्हा हेअर ड्राय वापरू नका. तुम्ही जर हेअर ड्राय त्याच्यावर वापरला तर अगेन ते केमिकल्स तुमच्या केसांमध्ये पसरून आणि वाईट परिणाम करणार आहेत. मी शक्यतो लिव्ह ऑन म्हणजे लावून सोडून देणाऱ्या प्रकारातले कंडिशनर लावण्याचा सल्ला देत नाही, कारण तुम्ही केमिकल केसांमध्ये लावून आणि सोडून देणार आहात, म्हणजे ते अनेक दिवस तुमच्या केसांमध्ये राहणार आहेत. कृपया हे करू नका. धुवून काढायचं कंडिशनर वापरा. बरं, टॉवेल ड्राय का करायचं, तर हीट डॅमेज होऊ नये म्हणून, आणि टॉवेल ड्राय केल्यानंतर किंचित केसात जो ओलसरपणा राहतो तो आपण निघून जावा म्हणून. या प्रोसेसमध्ये काय होणार आहे, तर त्या कंडिशनरचा थोडासा काही ना काही रेसिड्यू तुमच्या केसांमध्ये राहणारच आहे, तुम्ही किती धुतल्यात तरीसुद्धा. आणि जे आपण पाहिलं होतं एकमेकांवर बसणारे क्युटिकल्स असतात ते शॅम्पूनी ओपन होतात. केस ओले असतात तेव्हा ओपन होतात. केस वाळण्याच्या प्रोसेसमध्ये जर ते नॅचरली वाळले आणि नॅचरली कंडिशन झाले किंवा कंडिशनरचा थोडासा अंश जो राहणार आहे तो हे क्युटिकल बंद करण्याचं काम करणार आहे. किती जरी धुवून काढायचा कंडिशनर असला त्याचा थोडा काही ना काही अंश केसांमध्ये राहणार आहे. बरं, हे सगळी प्रोसेस झाली शॅम्पूची. शॅम्पू नाही वापरायचा आहे, मग तर काय वापरायचं आहे. 100% नॅचरल काय आहे, ज्यांना थोडे कष्ट घेण्याची तयारी आहे त्यांच्यासाठी सांगते. शिकाकाई 1 किलो, आवळा 500 ग्रॅम, रिठा 200 ग्रॅम आणि केसांसाठी चांगल्या असलेल्या सगळ्या वनौषधींचं चूर्ण मिळतं. त्याला शिकाकाईचा मसाला असं हल्ली म्हटलं जातं. असं का कोणी नाव ठेवलं आहे माहीत नाही, पण ते 200 ग्रॅम. हे कॉम्बिनेशन करून एका हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवा. उन्हापासून लांब ठेवा, ओलसरपणापासून लांब ठेवा. त्यात ओला हात, ओला चमचा, पिठाचे हात, इतर कुठल्या कॉन्टामिनेशनचे हात त्याच्यात घालू नका. स्वतंत्र चमचा त्याच्यात एक घालून ठेवा. हे कॉम्बिनेशन करून ठेवल्यानंतर काय करायचं, 2 लिटर पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये 2 चमचे पोह्याचे खायचे चमचे हे मिश्रण फक्त टाकायचं. खूप जास्त टाकल्याने खूप छान केस स्वच्छ होणार आहेत अशातला काही भाग नाही आहे. 2 चमचे टाका. 2 लिटरचं 1 लिटर उरेपर्यंत उकळा. ही प्रोसेस करताना ज्या भांड्याची त्या मिश्रणाची रिॲक्शन होणार नाही आहे अशी भांडी वापरा, म्हणजे शक्यतो स्टेनलेस स्टीलच्या भांड्यामध्ये हे कार्यक्रम करा. उकळल्यानंतर हा जो काढा आहे हा गाळून घ्या. वस्त्रगाळ करण्याची गरज नाही, आपली चहाची जी गाळणी असते त्याच्यातून गाळून घ्या. कोमट झाला, थोडा रूम टेम्परेचरला आला की तो काढा डोक्यावर होता. केसांमध्ये
डोक्याच्या त्वचेवरती त्या काढ्याचा मसाज करा हलक्या हाताने, खूप खसा घासायला जायचं नाही. त्याच्यानंतर केस असे गोळा करायचे आणि डोक्यावरती असे बांधून ठेवायचे किती 5 मिनटं. आणि मग कोमट पाण्याने हा सगळा काढ्याचा अंश केसांमधून धुवून काढा आणि टॉवेल ड्राय करा. रोज जमणार नाही आहे मान्य आहे, पण महिन्यातून एकदा तरी करा. स्वतःसाठी करा, स्वतःच्या केसांसाठी करा. आता बऱ्याच लोकांनी मला कंप्लेंट केली होती की आम्ही जे असं काढा बिडा धुवून आणि मग ऑफिसमध्ये जातो ओलसर केस घेऊन, तर जे आजूबाजूचे सगळे लोक आहेत, ऑफिसमधली जनता आहे जी खूप मॉडर्न आहे, ते मग असा तो शिक्काकाईचा घमघमाट पसरतो सगळीकडे. मग ते हसतात आणि आम्हाला नावं ठेवतात. हसू द्या, तुमच्या केसांसाठी करताय ना. आज हसतायत, उद्या टकले झाल्यावर हेच लोक विचारायला येणार आहेत, काय लावतं ग केसांना, तुझं केस किती सुंदर आहेत, किती दाट आहेत, आमची शेंडी झाली आहे. हां, तेव्हा सांगा हा फॉर्म्युला त्यांना. बाय बाय.